शिमगाठी। कोण आहेस तू? अरे वा 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 वा, वी आर रेडी. हा काय मिशन माळाचा युनिफॉर्म की काय? येस. चला मग मी पण तयार होतो. चला चला. हो काय हो नाना, हो नाना तुम्ही आणि माझी सुपरवायझरच्या भूमिकेत आहात. तुम्ही स्वस्त बसा. अरे पण तुम्ही दोघच करणार का? नाही नाही, सतीश येतो ना. हा आणि आमची 2 बिगारी आहेत ना. हो बर ना. हा जरा शिट्टी वाजवा. मी हा वाजवा. बर वाजली. काय रे, बिगारी का डाकू आहेत? ना अर्चू अर्चू. आणि माझी कनवाळू दयाळू मोठी सून आहे कुठे? ती सध्या ना टीचरच्या भूमिकेत आहे. परीक्षा आली ना जवळ, त्यामुळे मुलांचा अभ्यास घेत बसली आरुचीच्या रूम मध्ये. नाही पण आमचा एक नवीन भिडू, एक नवीन सरदार आहे बरं का. छोटा सरदार. हा काय शिटी मार. हा वाजवा वाजवा. टोळी मस्त झाली तयार. चला मग सुरुवात करा. हा ते वाजवा ना एकदा. सगळ्यांनी जपून हातपाय हळू. हे माझे बिगार कामगार डाकू सगळे दमलेत रे. घ्या. चित्रा दे ग. किती काम केलं. अगदी दमलीस नाही का ग तू? प्या प्या बसून प्या आता सावकाश प्या. अगं तू घे. तुम्ही? नाही मी नंतर घेतो. घ्या. दमला असाल ना? आपले मालक लई दयाळू आहेत ना दादा. हे अर्चू परत झोपायचं का पाळण्यात? हे मला आवडेल. हो तुला आवडणारच, नाहीतरी बुद्धीने अजून तू बाळच आहेस ना. अमित दादा, मी तुझ्या या जोकवर अजिबात हसले नाही. त्यामुळे तुझा हा जोक आहे ना तो फुकट गेलाय, कळलं? क्या बात आहे अर्चू. अगं माझ्या सहवासात राहून तुझ्या बुद्धीत वाढ झाली ग. हे बघ बाळा, ही अशीच प्रगती करायची. हा आता प्रगती मी नाही करणार आहे, दुसरंच कोणीतरी करणार आहे. म्हणजे काय? म्हणजे बघ बघ बघ, जसं काही कळलंच नाहीये असा आव आणतोय हा. काय 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 कळलं नाही मला. माई तूच सांग, या पाळण्यात सगळ्यात आधी मी झोपले होते की नाही? ह्या पाळण्यात की नाही सगळ्यात पहिल्यांदा अर्चू झोपली, मग आदित्य, मग पल्लव, साक्षी, मयुरी, सगळी लहान मुलं ह्या पाळण्यात निजलेली आहेत. मी चक्क 2 पिढ्या. मग आणि आता दुसऱ्या पिढीतलं शेंडेफळ सुद्धा यातच निजणार. काय मग मेघना, कुठपर्यंत आहे तयारी? काय रे आदित्य? काय काय रे आदित्य? काय 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 एवढ्यात काय नाही. अरे म्हणजे काय, गेले 2 महिन्यात आम्ही साधी रोमॅन्टिक डेटवर पण गेलेलो नाही आहोत. अरे ग बिचारा ग माझा भाऊ, 2 महिने त्याला रोमॅन्टिक डेटवर जायला वेळ मिळाला नाहीये. माळ्यावरनं सामान काढावं लागतंय, त्यात वेळ जातो ह्याचा. अरे 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 बिचारा ग बिचारा. उद्या जा मला डेटवरती. तुम्ही सगळे मिळून फक्त मला छळा. अरे ये छेड़ने का मतलब ये है कि आपका बाल भी अभी यही पाळणे में झोपने वाला है. करेक्ट. मग काय, अजूनही बघ कसा मस्त आहे माझा पाळणा. जरा तेल पाणी केलं ना त्याला की चकाकेल बघा कसा. मग काय आदित्य, कधी काढायचा पाळणा तेल पाणी करायला? काय होणार तुम्ही पण. अरे अरे थोडक्यात काय, पाळणा ठेवायचा आहे. हो तर हा पाळणा ठेवायचाच. पण मी काय म्हणतो, ही बाकीची गर्दी काढून टाकू ना आपण आता. कमी करू सगळं नको. हो हो हो. ईश कुठे गर्दी ही? अरे म्हणजे काय, तो पिंप कशाला ठेवायचा, तो घासावा लागतो नुसता. आणि हा पांगुळ गाडा नको. पांगुळ गाडा. हो अरे पांगुळ गाड्यात काय, तुला आठवते का पांगुळ गाडा? म्हणजे काय, चांगलाच वाटत. अरे ह्याच्यावर फिरल्याशिवाय अजिबात जेवायचा म्हणून नाही, हट्ट धरून बसायचा. चांगला आठवतोय मला, पण आता नको ठेवायला, काढून टाकूया आपण. बरोबर आहे बरोबर आहे, टाकून दिलेला बरा. आणि आता हा तवा कवा दिला होता तुला? कवा? हा तवा. अगं नानांना मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या आवडतात ना, म्हणून आजीने दिलं होतं तुझ्या हौसेने. अगं हो, पण म्हणजे आता आपल्याकडे 2-2 तवे छोटे छोटे, आणि आता एवढ्या मोठमोठ्या पुरणपोळ्या कोणी खातं का? हा, आणि तेही नॉनस्टिक तवेत. कशाला हवाय हा घासण्याचे उगाच कटकट कटकट? चला हे फेकून द्या यार. पाळणा. मी काय म्हणतो,
हा पाळणा ना हा पण आपण काढून टाकूया. हे वर्षातून हे एकदा सगळं काढायचं आणि उगाच ही साफसफाई करायची कटकट कटकट डोक्याला नाही का. नको फेकून द्या आता हे सगळं. खरंच आहे. माई तू सांग काय करायचंय. कशाला विचारताय मला. तुम्हाला हे सगळं जमवलं टाकून द्यायचंय ना, मग द्या ना टाकून. माईला हव्यात म्हणून कशाला ठेवायच्या पुन्हा पुन्हा दरवर्षी. मला हव्या असू देत नाही तर नको असू देत, तुम्ही त्या टाकून द्या. द्या द्या सगळं देऊन टाका. मला विचारू नका काय करायचं ते करा. करायचं झालं. अरे यार आम्ही तर गंमत करत होतो. आपण दरवर्षी हे सगळं काढतो ते पुन्हा फेकायचं म्हणतो पुन्हा वरच नेऊन ठेवतो ना. पण आता हिला काय झालंय. चला बघूया. आणि मी बघतो. ते आज जाऊन शिट्टी बाजू नका. अरे तुमची होते मजा, माझी होते सजा. काय तुम्ही उगाच आता मला आता जाऊ दे. थांब जरा. ऑल द बेस्ट. नाना ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक. संजीवनी हे असं नाही करायचं बा. हे बघ तू तू ऐकून तर घे माझं. काही ऐकायचं नाही मला. आणि जे ऐकायचं होतं ना ते अगदी व्यवस्थित ऐकलेलं आहे मी. आणि तुम्ही माझी अजिबात समजूत घालू नका, कळलं ना. बरं बाई, नाही घालत आहे मी समजूत तुझी. मला एवढंच म्हणायचं आहे, मुलं थोडी गंमत करत होती ग. दरवर्षीची आहे ना आपली ही उजळणी. काही नको आता. द्या द्या सगळं टाकून द्या तुम्ही. मी वेडी आहे ना सगळं जमून ठेवायला. मोडक्या तोडक्यात वस्तू आहेत, बिनउपयोगाच्या आहेत. द्या आता माझ्या समोरच टाकून द्या. नाहीतरी मी गेलं टाकणारच आहात ना, तुम्ही ते आत्ताच टाका. त्या वस्तू मोडक्या तोडक्या असल्या ना तरी माझ्या आठवणी मोडक्या तोडक्या नाही येतो. त्या वस्तूमध्ये मला माझ्या मायेची ऊब मिळते. माझ्या लेकरांची झबली टोपरी, त्यांच्या त्या तेलाच्या बाटल्या, पावडरीचा वास, हे सगळं मला खूप काही देऊन जातो. खूप आनंद मिळतो मला त्या वस्तू बघितल्या की. माझ्या लेकरांचं हसू आठवतं मला. मी ह्या सगळ्या गोष्टींपासून नाही वेगळी होऊ शकत. आणि आम्ही ते तुझ्यापासून कधीच हिरावून घेणार नाही. सिग्नलच नाहीये इथे. हॅलो सतीश दादा. काय ग? काही नाही फोन लावत होते. सिग्नलच नाहीये पण इथे. अगं मग माझ्या मोबाईल वरनं ट्राय कर. ठीक आहे माझ्या मोबाईलला फुल आहे रेंज. चालेल का? चालेल. अगं चालेल काय. आणि असा कोणाला करायचा आहे फोन? मैत्रिणीला करायचा होता. हो ना मग कर की. हो. काय सतीश दादा दर्शन नाही आजकाल तुमचं. राणे काकू माझं दर्शन नाही की तुमचं दर्शन नाही. हा मी इथेच असतो पण तुम्ही 24 तास राणे काकांच्या सेवेत असताना. मला सांगा त्यांची तब्येत कशी आहे आता? आता रांगायला लागलेत की धावायला लागलेत? हा धावतायत कुठले हो, आता थोडे थोडे चालायला लागले. नाही म्हणजे पूर्वीपेक्षा बरेच बरे आहेत. ही पाहुणी कोण? ही चित्रा आमच्या दादांचे मित्र आहेत, त्यांची मुलगी. हो का? ऍक्च्युली हिच्यासाठी मी तुम्हाला भेटणारच होतो. म्हणजे काय काकू, अहो तिचं लग्न करायचंय, फळं बघायचेत आता. अरे वा फारच छान. काकू चित्रासाठी एक छानसा मुलगा बघा ना. अहो एवढंच ना, तुम्ही तिचे फोटो आणि माहिती द्या माझ्याकडे. बघा मग एखादा चांगला मुलगा शोधून देते. माई जाऊ दे रे मला. तुम्ही अरे गुदमरले ना मी. तुला भारी हाऊस ना पुढे पुढे जायची. नाही तर काय. माई बघ नाही दोघं कसे बोलतायत. माई राग केला ना तू. माई ए माई आम्ही ते सगळं ठेवणार आहोत. हो खरंच ठेवणार आहोत. शपथ. प्रॉमिस. आणि पुढच्या वर्षी तू हा सीन करशील ना तेव्हा ते व्हिडिओ शूट करणार.
आणि त्याच्या पुढच्या वर्षी तुला तो व्हिडिओ दाखवणार. म्हणजे उजळणी झाली आपोआप. अगं याच उजळणीवर आपला संसार टिकून राहिलाय ना, आणि भरून ठेवलाय ना तो आपण बरणीमध्ये. आता ठेवू का? चित्रा, अगं काय ग, रडायला काय झालं? कोणी काही बोललं का? नाही, मी कुठे रडतीये? बघ काय झालं चित्रा? काही नाही ग, जरा एकटं वाटत होत. आई बाबांची आठवण येते का? हो. चित्रा, खरं सांग बघू, मी मैत्रीण आहे की नाही तुझी? मग मनात जे काही असेल ते अगदी बिनधास्त सांगून मोकळी हो. बोल बघू. नाही ग, खरंच काही नाही झालंय. अगं मला काही नाही झालंय, तू सांग तुला काय झालंय? अगं नाही, खरंच काही नाही झालंय. बरं मी तुझ्यासाठी काही आणू का? मला काहीही नकोय, काही नाही झालंय मला. नाही तू थांब, मी काहीतरी आणते. अगं दादा, मस्त आहे तुझी गाडी. ते मजा यायची ना गाडी गाडी खेळायला. हे काय, आपण दोघच? तिसरा वेट फिगर कुठे आहे? तुझी बायको रे. कोण जाणे? कोण जाणे? हे जर मी केलं असतं तर किती बोलले असते मला सगळे. बोलो बोलो तिला बोलो. अरे हो हो, मेघना, मेघना. अरे ती येईल ना, तुम्ही का गप्पा मारताय? आवरा ना पटापट. अरे नाही तर काय, मला कंटाळा रे इथे उभा राहून. स्टूलवर या. अर्चू, जाम भूक लागली, पटकन जेवायला कर. आता तुला खायला मी लक्षात ठेव. हा सॉरी 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 सॉरी. आदित्य, अरे काय चाललंय? बोलव ना मेघनाला, तिला म्हणावं स्वयंपाकाचं सुद्धा बघायचंय. वहिनी, मी करू का स्वयंपाक? भैया, येतं तुला? म्हणजे काय, खाऊन तर बघा आज माझ्या हातचं. काय करू? मूग तांदळाची खिचडी टाक, मस्त पापड भाजूया, फ्रीज मध्ये टोमॅटो आहेत का बघ, म्हणजे कांदा टोमॅटोची कोशिंबीर करूया. पण हे सगळं वर स्वयंपाक घरात कर, ओके? इथे ना हे सगळं राडा आहे ग. बर, मी जाते. आदित्य, हे आदित्य, कुठे रे तुझी नाजूक भावली? बोलव ना तिला. हे अर्चू, छळू नकोस. बघतो मी. हा मग जा लवकर. काय ग, काय झालं एकदम? मला वाटलंच तुला बरं वाटत नसणार. अरे ती अर्चू तिकडे चिडवते मला. मला म्हणते की तुझी बायको पळून गेली म्हणून. अजून बरीच कामं बाकी आहेत ना. ताप वगैरे नाहीये ना? नाही, ताप नाहीये, पण डोकं दुखतंय जरा. होय, त्रास होतोय का खूप? चेहरा बघ उतरलाय किती. मी काही हवंय का तुला? अमित दादाला विचारून काही गोळी वगैरे देऊ? नाही नाही, अरे नको, थोडा वेळ पडते म्हणजे बरं वाटेल. पण अर्चुताईंना तेवढं सॉरी सांग. अरे सॉरी कशासाठी? आपल्या दोघांच्या वाटचं काम करायला येऊ ना. टेन्शन घेऊ नकोस, तू आराम कर, मी बघतो काय ते. ओके? आई गो, ते ना कापूस कोंड्याच्या गोष्टीसारखं चालू होतं रे, संपतच नव्हतं रे. या. हे काय, एकटाच आलास? मेघना कुठे आहे? तिचं जरा डोकं दुखतंय. हो? आणि धुळीची अलर्जी पण आहे बहुतेक तिला. अरे बापरे. ए फेकू नकोस हा उगाच. काही काय सांगतोय? मगाचपासून ती धुळीतच काम करत होती, तेव्हा बारीकशी साधीशी शिंक सुद्धा आली नाही तिला, आणि आता मध्ये अलर्जी बिलर्जी कुठून आली रे? हा
काम टाळण्याची ही सगळी कारण आहेत, कळ सांग ना. छान आहे अर्चू, गप्पास आता. या वर्षी ना तुमच्या दोघांकडून मी भाऊबीजेला डबल गिफ्ट घेणार. हो का? काय विशेष काय म्हणे? काय तीर मारलाय आपण? तीर? अरे मैंने उससे भी कुछ ज्यादा किया है, पता है? अरे मी माझ्या घरातली कामं सोडून इथे तुमच्या घरात राब राब राबते आणि तुमच्या बायका तिथे झोपा काढतायत. अर्जू इथे बिचारी राब राब राबते. दादा, भाऊ, काहीच किंमत नाही करे माझी. अजिबात किंमत नाही तुझे. अरे अर्चू अर्चू मला उशी फेकून मारतेस इतपत ठीक आहे, कळलं ना? बरे चला चला चला, आता आवरून झालं ना सगळं, पटकन आंघोळ करा आणि वर या जेवायला. अर्चू चल ग. अरे अर्चू, तुला गिफ्ट हवं होतं ना डबल? आताच देताय? मग लगेच ताबडतोब. हे बघ, हे करेक्ट आहे. हे बघ, तो एक कोपरा, हा एक कोपरा, तो एक कोपरा आणि हा एक कोपरा. पटकन जाणून ठेवतो सगळं. आम्ही आंघोळ करून येतो. येस, चल चल, आपल्याला आंघोळ जायचं. अरे वा, झाली तुझी आंघोळ? चल, बरं झालं. फ्रेश वाटलं असेल ना? हो. डोकं दुखतंय अजून की थांबलं? नाही नाही नाही, आता ठीक आहे, बरं वाटतंय जरा. गुड. तुमचं झालं सगळं बाहेरचं आवरून? हो, आवरलं. आता सगळे आंघोळीलाच पळालेत. गुड. मग तुमच्या आंघोळ्या होईपर्यंत मी पटकन स्वयंपाक करते. मस्तपैकी कांद्या बटाट्याचा रस्सा, गरम गरम फुलके, तव्यावरून ताटात आलेच. अरे मेघना, थांब 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 थांब. हे आधी विचारून घे, कारण अर्जुनने बहुतेक जेवणाचं वरच ठरवलंय. ती चित्रा खिचडी करते बहुतेक. अरे वर कशाला? अरे आम्ही मगाशी किचन मध्ये काम करत होतो ना, म्हणून मग अर्चू म्हणाली की वरच जेवूया. हो, पण माईंना जिने चढायला त्रास होतो ना रे आदित्य. अरे मग नाना माईंसाठी खाली आणूया जेवणाचं, नो प्रॉब्लेम. चल, मी पळतो आंघोळीला, सगळं धुळधुळ झालंय. बघा आधी. ये ये ये, दे 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 त्यांना, दे सार दे. हा, ओळख आहे ना तुमची? हा, म्हणजे तसा चेहरा पाहिला आम्ही 2-4दा, पण ओळख अशी झालेली नाहीये. चित्रा, हे आमच्या राणे काकू इथे समोर राहतात. हा. आणि ही आमची चित्रा, सतीश दादा आहेत ना. अहो, ते सगळं तोंडपाठ आहे मला. अगदी स्थळ शोधण्यासाठी इथे आली इथपर्यंत. वा. पण मुलीच्या अपेक्षा काय आहेत मुलाबद्दलच्या ना, ते नव्हतं कळलं. हा, म्हटलं त्या एकदा कळल्या ना की एकापेक्षा एक मुलं आणून समोर उभी करते. काय अगं, घाबरू नकोस, चांगला विचार कर आणि मग सांग. माई, अहो आहे एक चांगलं स्थळ आहे, मंदार आपटे. माझ्या मैत्रिणीचाच मुलगा आहे, इंजिनियर आहे चांगला. बर. चांगल्या पगाराची नोकरी आहे, दिसायलाही रुबाबदार आहे. वा. तो आई वडील असे तिघच असतात. बर. गोरेगावला चांगला मोठा फ्लॅट आहे त्यांचा. फार चांगली माणसं आहेत, अगदी तुमच्यासारखीच. मी तर म्हणते ना, देवाने तिला याच्यासाठीच पाठवली आहे. नाना, तुम्ही ना लाडवाच्या तयारीला लागा. हे स्थळ पक्क झालं असं समजा. या, मग अजून काय हवंय आपल्याला, नाही का? वा 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 वा, फर्स्ट क्लास. राणे काकू, बोला बोला तुम्ही त्या मंदारच्या आई बाबांशी. हो हो, ठरवून टाकूया पाहण्याचा कार्यक्रम. काय चित्रा, अगं हास की जरा आता. मस्त झालं होतं ना जेवण? जरा जास्तच झालं. सॉलिड झालं होतं, पण सार व्हेरी टेस्टी. आपल्याकडे होत नाही ना फार विशेष. मेघना, काय झालंय? दुपारपासून बघतोय मी, तुझं मूडच नाही. क्या बात है डार्लिंग, जरा हमें भी बता दो, तुरंत इलाज करवा देंगे. अरे जरा कसं तरीच होत होतं रे मला, म्हणून जास्त जेवले नाही. कसं तरी होत होतं?
मेघना, काय गडबड आहे? गुड न्यूज? ये ग ये. होय. हाऊ स्वीट. दुपारी पण अर्चना चिडवत होती तेव्हा पण किती छान लाजलीस. आता कशी बरी दिसतेस. कशाला उगाच चेहरा पाडून बसली होती? तुझ्यावर खूप प्रेम करते ना म्हणून. काय लॉजिक आहे? मला काय नाही कळलं. नाहीच कळणार तुला. त्याच्यासाठी मी जेवढं प्रेम करते तेवढं प्रेम करावं लागतं. अच्छा, हो का? हा मग ठीक आहे. ते काय आहे, मी नाहीच करत ना प्रेम तुझ्यावर. हो का? नाही बरोबरच आहे. बरे निवे ते जाऊ दे. कॉफी घेणार? यू मोस्ट वेलकम मॅडम. आत्ता आणते. होय होय. एकदम कसं काय बदलला मूड? असं काय ग चित्रा, काय झालं? परत तुला कोणी काही बोललं का? मग तुझा चेहरा असा नर्वस का दिसतोय? चित्रा, काय झालं सांग बघू. ते राणे काकू आहेत ना. राणे काकूंचं काय? एक मिनिट. राणे काकूंनी तुझ्यासाठी स्थळ बघितलं की काय? ओके, म्हणून लाजतेस होय. ए, भेटल्या ते तुला? काय म्हणाल्या? हो, नाना माईंच्या खोलीत बसल्यात त्या. हा, माईंनी त्यांना चिंचेचं सार द्यायला सांगितलं. त्यांना ते खूप आवडलं आणि आणि काय? त्यांच्या मैत्रिणीचाच मुलगा आहे लग्नाचा. घ्या, म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा. म्हणजे थोडक्यात काय, मिशन सक्सेसफुल. ही बातमी आमच्या दादांना आणि तुझ्या अण्णांना कळल्यावर ते सुद्धा सॉलिड खुश होतील नाही? पण अर्चू वहिनी, काय इतकी घाई कशाला? अगो घाई म्हणजे त्याच कामासाठी तुला पाठवलंय ना इथे घरच्यांनी. मग येऊन 4 दिवस नाही झाले तर लगेच. पण हा योगच म्हणावा लागेल ना. म्हणजे बघा, राणे काकूंनी योगायोगाने अगदी उत्तम स्थळ सुचवलेलं आहे तुला. ते जर आपण हातचं घालवलं तर वेडेपणाच ठरेल ना. बघ चित्रा, तुझं योग ना सॉलिड स्ट्रॉंग आहे. एका फटक्यात लग्न जमतं की नाही बघ आता तुझं. दे टाई ते पेडी. चल 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 चल, पटकन चेंज करून तयार हो. अरे हो, पण कुठे आणि काय झालं? एकदम काय नाही झालेलं आहे. मागच्या 2 महिन्यांपासून चाललंय आपलं. नुसतं बोलतोच आहे आपण, जाऊया जाऊया. आज जाऊच या. कुठे? कहीं भी. इस दुनिया से दूर, बहुत दूर, दूर गगन की छाव में, जहां ना आंसू होंगे न गम होगा, पलेगा तो बस प्यार ही प्यार. बरं आदित्य सर, चहाच पालात ना तुम्ही नक्की? नहीं, मैंने उसका रस पिया. आदित्य प्लीज. नीट सांग काय ते प्लीज. वी आर गोइंग आउट टुडे. अ कम्प्लीट डेट. मस्त भटकूया यार, मनात येईल तसं. नो बंधन, नो शिस्त, आणि फक्त आपणच दोघं. सो विल यू? येस माय लव. ये बात. फायनली आपण चाललोय. अगं बाई, माई. मला वाटलं इथेच डेट सुरू झाली की काय. म्हणजे डिस्टर्बन्स नको माझा. माई, माई तुम्हाला? अगं आम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे तो तुला डेटवर घेऊन जातोय. ते तुलाच सरप्राईज आहे. काय खुश ना? हो माई. चला लवकर तयारी कर. आम्ही सगळे बाहेर टाटा करायला थांबलोय आणि हा तुला इथे बोलवायला म्हणून आला. तो इथेच रमला. असाच आहे हा.
अगो बाई हो का, मला ठाऊकच नव्हतं. चला चला चला, मला लेट होत आहे. चला स्वप्न साकारले पहाटे पाहिले, नावना त्याला काय नवे, उन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले, डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले, उन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले, डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले, खेळ हा कालचा आज कोण जिंकले, हरवले कवडसे मिळून ते शोधले, एकमेकांना काय हवे, जे हवे सगळेच. माई चहा. थँक्यू. मला हवाच होता चहा आता. काय ग, हात का थरथरतोय तुझा? नाही काही नाही. काही नाही कसं? बरं वाटत नाही का बाळा? कुणी काही बोललं का तुला? नाही माई. मग अच्छा. वेडाबाई, बस 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 बाळा बस. कळलं मला काय ते. राणे काकूंनी स्थळ शोधून आणलंय. आता लवकरच आपल्या डोक्यावर अक्षता पडणार आणि आपल्याला आई बाबांचं घर सोडावं लागणार. याची हुरहुर लागली ना मनाला. वाटणारच. सासरची माणसं कशी असतील, आपला नवरा कसा असेल, आपलं आणि त्याचं मन जुळेल का, असे असंख्य प्रश्न आपल्या मनाला पडतात. पण बाळा, आपली वडीलधारी माणसं असतात ना, ती त्या मुलाला बरोबर पारखतात. आणि आपल्या मनाचा कौल जास्त महत्वाचा. आपल्या मनाचा कौल आपल्याला समजणं हे सुद्धा सोपं नसतं बरं का. आपल्या मनातही धुकं दाटलेलं असतं. जे आपल्याला लख्ख दिसायला हवं असतं ना, ते आपल्याला दिसतच नाही. मग गोंधळ उडून जातो आपल्या मनाचा. पण त्यातूनच आपल्याला मार्ग शोधायचा असतो. त्यालाच तर आयुष्य म्हणतात ना ग. हे वेडाबाई, नको काळजी करूस ती, नको घाबरूस. तुझ्या अण्णांची आईची पुण्याई आहे की तुझ्या पाठीशी. मग सगळं काही व्यवस्थित होईल. माई तुम्ही चहा घ्या ना. अगो बाई, विसरूनच गेले बोलण्याच्या नादात. मी भांडी लावून येते. जरा म्हणून स्वस्त बसवत नाही तुला. हा बर जा. पण चहा झाला की हाक मारते तुला. जा. घाबरून गेले पोर. वाव, सुपर. मस्त वाटतंय ना. मला खरंच नाही वाटत आहे की आपण असे सिटीपासून दूर मोकळ्या हवेवर बस आकाशाखाली असे भरारतोय पक्ष्यांसारखे. लवली. खूप छान वाटतंय मला आदित्य. खूप छान वाटतंय. खूप मस्त वाटतंय. थँक्यू सो मच आदित्य. किती गोड आहेस तुला माहितीये का तू? माहिती मला. अच्छा. आणि इतकं गोड सरप्राईज दिलंस तू मला. हुकलेल्या सगळ्या डेट्स भरून निघाल्या. आणखी पण सरप्राईज आहे मॅडम. आणखी? येस. एक मिनिट. मला तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधू दे.
अरे मग सरप्राईज कसं देता येईल? आदित्य, अरे काय हे, लहान आहेस का तू? डोळ्यावर पट्टी काय बांधतोयस? आज आपण लहानच आहोत. आज बिलकुल शहाण्यासारखं वागायचं नाही. वेडेपणा करायचा, मनात येईल तसं वागायचं. समजे? समजे सर. काय सांग ना सरप्राईज पण. अरे कळेल ना तुला. ठीक आहे, तू बांध पट्टी पण कळेल. अरे मग काय फायदा, सांगितलं तर काय फायदा? मला एक मिनिट थोडा वेळ फक्त. रेडी? रेडी. चलो. अरे कुठे नेतोयस तू आदित्य मला? अरे विश्वास आहे ना माझ्यावर? हो, स्वतःपेक्षाही जास्त. ऐसा है क्या? का? कारण मला माहिती आहे मी तुझा प्राण येते. हो का? आलो आपण. वाव, खूप छान ठिकाण आहे. है ना? खूप आवडलं मला. किती गोडस रे तू आदित्य. पण मला माहितच नव्हतं तू इतका रोमॅन्टिक असते. हो का? तुला माहित नाही मी किती रोमॅन्टिक नाही आहे? मुळीच नाही. आता कुठे झाले? नाहीच रोमॅन्टिक तू. 2 महिने लावले डेटवर. 2 महिने लावले डेटवर. बोल आता. खूप छान वाटतंय. आमचं प्रेम असंच राहू दे, जन्मोजन्मी. माझ्या जीवाचा सखा असाच माझ्यासोबत राहू दे, जन्मोजन्मी. असं वाटतंय जन्मभर आपण इथेच असंच बसून राहावं. आणि मागची कितीतरी वर्ष आपण इथेच असेच बसून होतो. खरंच किती छान वाटतं इथे. वाऱ्याचा आवाज, पानांची सळसळ, पाण्याचा नाद आणि हवेत एक वेगळाच गंध पसरलाय. आणि आपणच आहोत, आपण दोघच, है ना? खरंच वाटत नाही रे आदित्य की एक दिवस असाही होता की आपण एकमेकांना ओळखतही नव्हतो. त्याआधी कसे जगत होतो आपण एकमेकांशिवाय?
अस्ताला जाणारा सूर्य पाहिला की गलबलतं ना. हो, पण दिवसभरातला मनाचा कोलाहल शांत सुद्धा होतो. दिवसभराच्या सगळ्या घडामोडी तरळून जातात मनासमोर. काय चुकलं, काय बरोबर होतं. हे आदित्य, आपण हे असंच केलं ना रे आजवरचा प्रवास. मध्येच चुकत, मध्येच हरवत, पण अखेर योग्य रस्त्यावर येत. कळलंच नाही आपण कधी घेतले हात हातात, कधी आपल्या वेगळ्या वाटा एक झाल्या. याच्या पुढच्या वाटेवर आपण कदाचित एकमेकांशी भांडू, रागावू, आपले मतभेद होतील, आपण अबोला धरू, रुसू, विसरू. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे. काय? काही झालं ना तरी शेवटी आपण एक होऊ. बघ, लागलं ना तुला? अहो, फार नाही हो लागलंय, पण खिडकी लावायला म्हणून गेले तर एकदम अंगावरच आली ना माझ्या, म्हणून घाबरायला झालं. घाबरायचं काय त्यात? वादळाला कसली घाबरतेस? मला घाबरत नाही, वादळा अगं असं होतं कधी कधी. वादळ आल्यासारखं वाटतं, चाहूल लागते, पण विरून जातं नंतर ते. बरं चल बघूया आपण काय लागले ते. चल. हो, एकदमच. हे पण मजा. चित्रा, चित्रा, तू बॅग घेऊन कुठे चाललीयस? आणि तेही यावेळी? आणि वर कोणालाच माहिती नाहीये का? चित्रा, प्लीज तू रडू नकोस. काय झाले ते सांगशील तर? कोणी काही बोललं का तुला? मला वाटतंय चित्रा घरातून पळून चालली आहे. मेघना, तू असा आरोप का करतेस तिच्यावर? आरोप नाही करत आहे मी आदित्य. जे दिसतंय ते सांगते तुला.
तिच्या चेहऱ्यावरची भीती, शंका, जिना उतरताना कचरणारं पाऊल, आपण हटकल्यावर सुटलेला धीर, हे सगळं एकच गोष्ट सांगते आदित्य, चित्रा कोणाच्या तरी प्रेमात आहे आणि म्हणून ती घरातून पळून चालली आहे. मी बरोबर बोलते ना चित्रा? हो. चित्रा, बिलकुल रडू नकोस आणि घाबरूही नकोस अजिबात. अगं, कुणावर प्रेम करणं हा काही गुन्हा नाहीये. तुला तुझ्या आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा पूर्ण हक्क आहे. अर्थातच. पण चित्रा, प्लीज तू हा वेडेपणा करू नकोस. हे बघ, मला कळतंय ज्या अर्थी तू घरातून पळून चालली आहे त्या अर्थी तुझ्या आई वडिलांचा तुझ्या ह्या प्रेमाला विरोध आहे, होय ना? अँड आय एम शुअर तुझ्या हिताचा विचार करूनच ते या प्रेमाला विरोध करत असते. मी मनापासून सांगते तुला चित्रा, प्लीज हे सगळं विसरून जा. मेघना, तू हे बोलतेस? हो, हे मी बोलते. कारण आता जर चित्रा निघून गेली असती तर सतीश दादांनी तिच्या वडिलांना काय उत्तर दिलं असतं आदित्य? चित्रा, हे बघ, आता आपल्या बोलण्यामुळे कोणी उठायच्या आत तू वर परत जा आपल्या खोलीत. आय प्रॉमिस की आम्ही ही गोष्ट कोणालाही सांगणार. आपण उद्या बोलूया शांतपणे. आणि तुझं प्रेम खरं असेल तर ते मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन. रिअली. पण प्लीज असा पळून जाण्याचा वेडेपणा करू नकोस. प्रॉमिस? गुड. तेव्हा आम्ही दोघेही तुझ्या प्रेमाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू. जा आता. तू एकदम असं काय प्रॉमिस केलंस चित्राला की तू तिला मदत करशील तिच्या प्रेमाच्या बाबतीत म्हणून? म्हणजे काय करायला नको? आणि तू असं म्हणतेस मेघना, तू तर तिलाही म्हणालीस की तुझं प्रेम विसरून जा म्हणून. हो, मी असं म्हणाले कारण मला दिसतंय आदित्य तीही त्याच सिच्युएशन मध्ये आहे. जे मी फेस केलं तसंच तिच्या वाट्याला नको ह्याला. असं काय करतेस मेघना? तिला निवड करण्याचा हक्क आहे. आपलं लग्न झालं होतं तरीही तुला तो मी दिला होता. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं. आणि म्हणूनच तर मला खऱ्या प्रेमाचा अर्थ कळला ना आदित्य. मला तुझ्यासारखा नवरा मिळाला. अरे पण म्हणून काही तिच्याही बाबतीत असंच घडेल असं कशावरून? नाही रे आदित्य. हे बघ, चित्राचे बाबा दादा काकांचे मित्र आहेत. ते लिबरल विचारांचे आहेत हे तर नक्कीच. आणि तरीही जर त्यांचा चित्राच्या प्रेमाला विरोध असेल तर नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असणार. तिच्या हिताचा, तिच्या पूर्ण आयुष्याचा विचार करूनच त्यांनी तिला इथे पाठवण्याचा निर्णय घेतला असेल ना. आणि असं असताना तू तिला तिचं प्रेम मिळवून देण्याचं प्रॉमिस कसं काय करू शकतोस? नाही, मला नक्की माहितीये तीही अल्लड प्रेमाच्या स्वप्नाळू दुनियेत आहे. आणि तिची पुढची वाट कशी असेल हे कोणालाच ठाऊक नाहीये. मला तर वाटतंय तिने तिच्या आई बाबांचं ऐकणंच जास्त शहाणपणाचं. नाही मेघ, चित्राला तिचं प्रेम मिळवण्याचा पूर्ण हक्क आहे.